शिकतो बात नाही ना काय करायचं मग रोडवर मारू ना काय करायचं रोडवरच मारायचं बाकी काय नाही राहिलं आश्रम मध्ये आता पैसे घ्यावं लागले हा मग पोरं म्हणतील काय घर बांधून तुम्ही हे केलेला अहो आयुक्ताला आमचाच पगार आहे समजा लोकांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला आमचाच पगार आहे आता गाड्या घेऊन आले ते आमच्या पगारावरच आले त्यांचा भत्ता चालू झाला दुपारचा भत्ता चालू झाला आमच्या जीवावरच माहित आहे का हा हा मग आपलाच आहे आपण टॅक्स पाणीपट्टी बघा ना किती वाढवले लाडक्या बहिणीचा विचार करा ना सांगा ना आपल्या लाडक्या देवा भाऊला घर बांधलं एक रुपया करून देवा शपथ मी खोटं नाही बोलत देवा भाऊ काय करायला 1,000 पाठवायला लागले आमच्या महिलाला येडा करून भाऊ मी तुम्हाला विनंती करते 5 नारळाचं तोरण बांधते आमच्या घराचं सोडून द्या हो देवा भाऊ तुम्हाला विनंती करते माझी एवढीच इच्छा आहे माझे नातुंड परतुंड समधी एकत्र राहावा एवढीच माझी देवा भाऊला इच्छा आहे काय एकनाथ भाऊ तुम्ही पण बघा हो आमच्याकडे एकनाथ भाऊ तुम्ही पण बघा आमच्याकडे आमच्या घराचा विचार करा ना हो एकनाथ भाऊ तुम्ही पण बघा आमच्याकडे अजित दादा दादा घर द्या किंवा मला घर कुठे द्यायचं का मला मी घरासाठी कष्ट केलंय अजित दादा घर द्या ना आम्हाला बघा की म्हणत उत्तर आम्हाला अजित दादा देवा भाऊ लय कष्ट केलं हो 1 रुपया बिगारी काम केलं नवरा मेलावर बिगारी काम करून भाजी विकून हो देवा भाऊ यावं इथं आमच्या जवळ आणावा तुम्ही नगरपालिकेतल्या साहेबाला आयुक्ताला आणा आयुक्त तुम्ही बघा भाषण केलं होतं 8 मेला की माझी आई काय ही होती माझी आई काय हेडमास्टरीन होती माझ्या आईनं बोटाला धरून शाळा शिकवली तरी तसंच आम्ही पण आमच्या मुलाला शिकवलं हो देवा भाऊ आपला विचार करतात माहित आहे का आणि तुम्ही प्रशासनाने आमचा विचार करावा